या पद्धतीने काळ्या वाटाण्याची भाजी किंवा काळ्या वाटाण्याची चमचमीत उसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि गॅरंटीने सांगते, न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. बनवायला सोपी आहे, झटपट होते, कुकरला काही शिट्यांमध्ये तयार होते. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. एक 4 ते 5 जणांना व्यवस्थित पोटभर पुरेल किंवा डब्यासाठी एक 5-6 जणांना व्यवस्थित पुरेल इतकी काळ्या वाटाण्याची उसळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने किंवा घरातल्या एखाद्या वाटीने 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात काळा वाटाणा घेतलेला आहे. एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. थोडंसं किंचितसं मीठ घालून रात्रभर पाण्यामध्ये वाटाणा भिजत घालायचा. बाकी वाटाण्याच्या तुलनेत काळा वाटाणा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, पण किंचितसं मीठ घातल्यामुळे कुकरला पटकन शिजून तयार होतो. आता ह्या वाटाण्यासाठी ना एक मस्त वाटण तयार करणार आहोत. असं वाटण तुम्ही एकदा जरी तयार करून ठेवलं ना तर अगदी आठवडाभर डीप फ्रीजमध्ये छान राहतं. कसं बनवायचं सुरुवात करूया. वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एखादं पॅन किंवा कढई आपल्याला गरम करत ठेवायची. छान गरम झाली की यामध्ये अगदी चमचाभर आपल्याला तेल घालायचं. तेल हलकंसं गरम झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून असा सुटसुटीत करून घ्यायचा. वाटणासाठी मसाल्यासाठी जेव्हाही तुम्ही कांदा परतता असा मोकळा करून घेतला की एक तर परतायला खूप जास्त वेळ लागत नाही, यातला सगळा पाण्याचा अंश लवकरात लवकर कमी होतो आणि जरी तुम्ही स्टोअर करून ठेवत असाल तरी कांद्यामुळे तुमचं वाटण अजिबात खराब होत नाही. साधारणतः 1-2 मिनटं थोडंसं लालसर रंगावर थोडा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेतल्यावर इथे आपण एक साधारणतः 4 चमचे भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे. जर वाटण तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे तर सुकं खोबरं घ्यायचं आहे. म्हणजे सुकं खोबरं घातल्यामुळे लवकर तुमचं वाटण खराब होत नाही. पटकन करायचं असेल तर ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता. 2 मिनटं थोडंसं परतून घेतल्यावर गार करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे आपण एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1-1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. अर्धा कप आपण इथे देठांसहित कोथिंबीर घेतली आहे. आता हे वाटण तुम्हाला जर पटकन वापरायचं असेल तर एक टोमॅटो चिरून घालायचा, म्हणजे वेगळं पाणी घालून तुम्हाला हे वाटण करावं लागत नाही. आता हेच वाटण जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं जाडसर राहिलं तरी पण चालतं, कारण कमीत कमी पाण्यामध्ये स्टोअर करणारं वाटण करून ठेवायचं. आपण पटकन करणार आहोत म्हणून एक टोमॅटो घालून छान बारीक वाटण फिरवून घेतलं. कुकरच्या अगदी 3 ते 4 शिट्यांमध्ये ही मस्त काळ्या वाटाण्याची उसळ भाजी तयार होते. तुम्हाला जर चालत नसेल तर तुम्ही टोपा किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता. एक 15-20 मिनटात तयार मिळेल. कुकर सुरुवातीला गरम करून घेतला, त्यामध्ये पळीभर किंवा आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की पटकन वाटण घालायचं आहे, कारण वाटण परतत असताना तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत गरम नसावं, कारण खूप गरम तेलामध्ये वाटण घातलं की पटकन चिटकून बसतं किंवा बऱ्याचदा मसाल्याचे शिंतोडे जे असतात ते आपल्या अंगावर येतात, किचन प्लॅटफॉर्म खराब होतो. म्हणून अगदी कमीत कमी तेल गरम करून आपण हे हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. 1-2 मिनटं मसाला छान तेलामध्ये परतून घेतल्यावर जे कोणतं घरामध्ये साठवणीचं तिखट असेल ते तुम्ही आवश्यकतेनुसार वापरू शकता. इथे आपण साधारणतः 2 चमचे आपला कोल्हापूरचा घाटी मसाला वापरला आहे. रोजच्या सुक्या रस्सा भाज्या असतील, कोणतेही नॉनव्हेजचे प्रकार असतील, कोल्हापुरी घाटी मसाल्यामुळे अगदी मस्त होतात. अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घातली आहे. आपला हा मसाला घातल्यावर हळद नाही घातली तरी पण चालतं, पण थोडीशी हळद घातल्यामुळे रंगसुद्धा भाजीला छान येतो. आता यामध्ये ना गुठळ्या असतात, तर गुठळ्यामुळं साधारणतः 3 ते 4 मिनटं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतून घेतलेलं आहे. आणि आपला हा मसाला घातल्यावर वेगळा गरम मसाला अजिबात आपल्याला वापरायचा नाही. तुम्ही जे कोणतं साठवणीचं तिखट खात असाल त्यामध्ये गरम मसाला कमी असेल तर थोडासा वरून वापरू शकता. तर वाटणामध्ये मसालाही छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यावर यामध्ये भिजवलेला वाटाणा घातला आहे. चवीपुरतं वरून मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. आता या मसाल्यामध्ये आपल्याला हा वाटाणा साधारणतः एक 2-2.5 मिनटं मोठ्या आचेवरच छान असा परतून घ्यायचा आहे. असं केलं की भाजीच्या आतपर्यंत मसाला किंवा सगळे फ्लेवर्स असतात मुरले जातात. त्याने भाजीला चव छान येते, पानसट लागत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः एक 3 मिनटं मोठ्या आचेवर आपण छान मसाल्यांमध्ये वाटाणा असा परतून घेतला आहे. रंग हलकासा बदलल्यासारखा दिसत असेल. आता भाजीला रस्सा जितका पातळ घट्ट लागतो त्यानुसार तुम्हाला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच कपभर पाणी घातलं. आता जर तुम्हाला हे डब्यासाठी करायचं आहे तर कपभर पाणी अगदी परफेक्ट आहे. थोडा रस्सा करायचा असेल तर पाणी तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता.
अजून आपली भाजी किंवा उसळ शिजलेली नाही तोवरच तुम्ही या भाजीचा रंग बघू शकता. वरून मस्त तरी सुटल्यासारखी दिसत असेल. आपल्या या कोल्हापूरच्या घाटी मसाल्यामध्ये ना रोजच्या रस्सा भाज्या असतील, सुक्या भाज्या असतील, डब्यासाठी सुक्या भाज्या असतील, अगदी सगळ्या छान तयार होतात. वेगळं तुम्हाला यामध्ये मसाले वगैरे घालावे लागत नाही. सगळ्या घरात मसाल्यांचा अगदी मस्त घमघमाट सुगंध पसरला आहे. कुकरला हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आणि साधारणतः एक 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. तुम्ही जर कढई किंवा टोपामध्ये करत असाल तर साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं तुम्हाला लागू शकतात. भाजी शिजून तयार होते. तिथे साधारणतः 4 शिट्ट्या आपण काढून घेतल्यात. कुकर हलकासा गरम झाला की झाकण उघडून बघितलं. आता सुद्धा तुम्हाला इथे भाजी थोडीशी पातळ दिसत असेल. थोडीशी कोमट झाली ना तर आणखीन छान दाटसरपणा येतो. जसं तुम्हाला रस्सा भाजी लागत असेल त्यानुसार हे वाटाणे शिजवून घेऊ शकता. बघू शकता अगदी 4 शिट्यांमध्ये अगदी छान मऊसूत मिळण्याप्रमाणे तुमचा हा काळा वाटाणा शिजून तयार आहे. काळा वाटाणा शिजायला वेळ लागतो म्हणून थोडंसं मीठ घातल्यामुळे एक तर छान आतपर्यंत मीठ मुरलं जातं. त्याने भाजी चवीलाही अगदी छान लागते. आणि अशी ही रसरशीत काळा वाटाण्याची उसळ भाजी खाण्यासाठी तयार आहे. जी तुम्ही अगदी गरमागरम चपाती असेल, भाकरी असेल, भाताबरोबर खाऊ शकता. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी पावसाळ्यातसुद्धा भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे. तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्हाला आपले मसाले कसे वाटत आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.